सोलापूरच्या दोन्ही उड्डाणपुलांचा मार्ग मोकळा झाला असून जागेचा आगाऊ ताबा घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। लवकरच निविदा प्रक्रिया निघण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बोरामणी नाका आणि पुणे नाका इथून विजापूर रोडला जोडणाऱ्या उड्डाणपूल प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागांचं संपादन आणि आगाऊ ताबा घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून येत्या महिन्यात कामाच्या निविदा काढल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। बैठकीला जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासह भूसंपादन, सार्वजनिक बांधकाम, रेल्वे, BSNL आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत उड्डाणपूल प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या खाजगी जागांच्या संपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला। संबंधित प्रकरणांमधील निवाडे पुढील 10 दिवसात मंजूर करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी भूसंपादन विभागाला दिल्या। त्यामुळे प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा ठरलेला खाजगी जागांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा आहे। याशिवाय राज्य शासनाच्या मालकीच्या जागांचा आगाऊ ताबा घेण्याबाबतही आवश्यक कार्यवाही तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वे विभागाच्या जागेसंदर्भात 35 वर्षांच्या कराराद्वारे भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। त्यामुळे रेल्वे हद्दीतील तांत्रिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे। दरम्यान BSNLच्या मालकीच्या जागेचं विद्यमान बाजार मूल्य निश्चित करून त्यानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। तसंच पोस्ट विभागाच्या जागेच्या बदल्यात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला। प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय, निमशासकीय आणि खाजगी जागांच्या संपादनाबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानं उड्डाणपुलांच्या कामाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे। बोरामणी नाका आणि पुणे नाका परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता हे दोन्ही उड्डाणपूल शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विजापूर रोडवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून शहरातील प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे। एकंदरीत अनेक वर्षे केवळ घोषणांमध्ये आणि बैठकींमध्ये अडकलेला उड्डाणपूल प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे। जागा संपादन आणि ताबा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानं पुढील महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून सोलापूरकरांच्या बहुप्रतीक्षित उड्डाणपूल प्रकल्पाला अखेर मूर्त स्वरूप मिळण्याची आशा निर्माण झाली आहे।